सामना सुरू होतोय. नितेशसिंग नेमळे वसत तळवडा मित्रमंडळ संघ. नाणेफेकीचा कौल जातोय तो तळवडा संघाच्या बाजूनं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय तो तळवडा मित्रमंडळ संघ. म्हणजे फलंदाजीसाठी प्रचार करतोय तो नेमळे संघाला. फलंदाजीचं आव्हान स्वीकारतोय. सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होते. हेमंत आणि सागर नावाची ही जोडी, सलामीची आक्रमक शैलीची ही जोडी. नक्कीच या सामन्यामध्ये कमाल धमालवाली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? प्रणव नावाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन ठेवली जाते. फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची गणना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. नक्कीच कोणता संघ विजयी होईल, पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, या काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. एक सुयोग्य असं आयोजन, नीटनेटकं नियोजन, अतिशय चोख नियमावली, पंचांची कडी नजर, क्रिकेट रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. मैदानावरील क्रिकेट रसिकांबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून मैदानाच्या पलीकडे देखील क्रिकेट रसिकांचा भरघोस असा प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतो. एकरी धावेने शुभारंभ होतोय. सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती एक अशी. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचं आव्हान आणि गोलंदाजी स्वीकारतोय तो तळवडा संघ. नक्कीच हा निर्णय योग्य ठरेल की अयोग्य ठरेल, या काही प्रश्नांची उत्तरं आपल्यासमोर थोड्याच वेळात स्पष्ट होतील. यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळतो सागर नावाचा हा बॅटर. कमाल धमालवाली फलंदाजी सागर नावाच्या या बॅटरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? एक फायटिंग लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल का? यावेळी फटका चुकतोय. बॅटची कडा विकेट किपर झेल खाली सुरेख झेल टिपला जातोय आणि सागर नावाचा फलंदाज मात्र माघारी फिरतोय. पहिला धक्का लागतोय. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती एक वर. डीजे सागर मात्र माघारी फिरतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. विनय नावाचा हा बॅटर नक्कीच मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला, एक अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर सलामीला गेलेला सागर मात्र स्वस्तात माघारी फिरतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानावर जातोय तो विनय नावाचा हा फलंदाज. नक्कीच कमाल धमालवाली फलंदाजी पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकून फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे ते नेमळे संघाला. मात्र हे आमंत्रण चोखरित्या बजावेल का नेमळे संघ, की या ठिकाणी निर्णय अचूक तळवडा संघाचा ठरेल, हे या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. स्ट्राईकवर नेमळे संघाचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय, ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता. मात्र ही क्षमता या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरतं. एका बाजूनं सुरेख गोलंदाजी होते या नवोदित अशा गोलंदाजाकडून. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट. म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. या 4 चेंडूचा समाचार नवीन गेलेला बॅटर विनय घेऊ शकेल का? नक्कीच या काही प्रश्नांची उत्तरं आपल्यासमोर थोड्याच वेळात स्पष्ट होतील. यावेळी मात्र षटपीठ चेंडू काहीसा खाली राहतोय, पॅडवर आदळतोय, एक चोटी धाव घेतो. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 2 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील पहिल्या षटकाची 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा चेंडू. यावेळी मात्र 1 चौथी धाव घेतली जाते. म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मात्र स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज. फुलटॉस चेंडू, ज्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी होती, ही संधी मात्र स्वीकारतोय. चेंडू जातोय तो सीमा रेषेनजदीक. वेगानं दुहेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातंय. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 4 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. आखरी गेंद शेष. नक्कीच या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका सलामीला आलेला फलंदाज हेमन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का? नक्कीच हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. यावेळी मात्र ब्लॉकहॉलचा चेंडू, सुरेख फटका, देखना फटका, चेंडू सीमा रेषे नजदीक. सुरेख क्षेत्ररक्षण, बहुधा एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. अचूकपैकी होते. मात्र यावेळी मात्र चुकीचा कॉल आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी फिरावं लागतंय. ते विनय याला चुकीचा कॉल आणि फलंदाज तंबूच्या दिशेने. डीजे
सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 9 धावा. डीजे पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जातंय. गोलंदाजाचा चेंडू जातोय तो सीमा रेषेवर 4 धावांसाठी. येतो एक आगास आहे. अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा चौका है. छक्का अभी बाकी है. ये तो एक पिक्चर आहे. झाकी अभी बाकी है. नक्की सुरेख फटका. देखना फटका. घुटना टेक. तमाशा देख. चेंडू जातोय तो आउट ऑफ पार्क. सीमा रेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. हा धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूंचा खेळ पाहिला तर सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 15 धावा. पहिल्या षटकांमध्ये फक्त 5 धावा. तदनंतर आक्रमण केलं गेलं या सलामीच्या फलंदाजाकडून हेमंत नावाचा हा बॅटर. यावेळी मात्र षटपीठ चेंडू काहीसा खाली राहतो. कमबॅक केलं जातंय. निर्धाव चेंडू विसावतोय तो विकेट किपर याच्या हातामध्ये. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती 15 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. म्हणजे उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी. स्ट्राईकवर ज्याच्या बॅटमधून आपण गगनचुंबी षटकार पाहिला तो फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा मोठा फटका. यावेळी फटका फसतो की काय की चेंडू आउट ऑफ पार्क होईल. यावेळी मात्र सीमा रेषे नजदीक थोडासा नैसर्गिक चेंडूची दिशा बदलली जाते. तोपर्यंत वेगानं 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावीने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती 17 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. गेअर बदलला जातोय. या सलामीच्या फलंदाजाकडून मोठ्या फटके खेळले जातात आणि त्यामुळे सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 17 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र ब्लॉक हॉल करण्याचा प्रयत्न. फुलटॉ चेंडू सीमारेषे नजदीक. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. बहुधा एकेरी धावेवर समाधान मानलं जातं. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 18 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आखरी गेंद शेष. नक्कीच विशेष होईल का. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का. या बॅटरच्या बॅटमधून म्हणजे विकास नावाच्या बॅटरच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये ज्या बॅटरच्या बॅटमधून आपण एक गगनचुंबी षटकार पाहिला तो काहीसा षटकार या सामन्यामध्ये आपल्याला या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. आखरी गेंद दुसऱ्या षटकातील मात्र चेंडू सीमारेषा उल्लंघन करेल का. या काही प्रश्नांचे उत्तर नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल की कमबॅक केलं जाईल गोलंदाज यांच्याकडून. हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू. तेवढा देखना फटका. चेंडू सीमारेषे नजदीक. मात्र सीमारेषा उल्लंघन करेल का. सीमारेषे नजदीक सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये रूपांतर केलं जातंय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 20 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. डीजे महत्वाची आहे. वर्तमान काळात तुमचा फॉर्म किती फायद्याचा आहे यावर तुमच्या संघाचं यश आणि अपयश अवलंबून असतं. म्हणून विश्वास नांगरे पाटील म्हणतात जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचं आहे. ज्या ठिकाणी जाण्याचं धाडस धाडसी माणसं करत नाही त्या ठिकाणी जाण्याचं धाडस मला करायचं आहे. ज्यावेळी
माझे हात दमतील, पाय दमेल, शरीर दमेल, त्यावेळी समोर दिसणार यमसल मला सर करायचं आहे. यावर ते थांबत नाही. ते म्हणतात आत्मविश्वास असला पाहिजे की माझी नरकात जायची तयारी आहे, पण नरकात जाण्याचं कारण सुद्धा स्वर्गीय असलं पाहिजे. यावी कारण मात्र एक समाधानकारक फायटिंग लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचं नेमळे संघाचं मात्र ते होईल का? यावी मात्र एकेरी धाव, या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 21 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रणय नावाचा हा गोलंदाज कमाल करेल का, कमबॅक करेल का, हे पाहणं गरजेचं ठरेल. यावेळी मात्र ब्लॉकॉलचा चेंडू फसतोय. फलंदाज जय टिपला जाईल का, महत्वाचा एक काम मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल का? नक्कीच सुरेख जय टिपला जातोय. आणि ज्या बॅटरच्या बॅटमधून आपण गगनचुंबी षटकार चौकार पाहिले होते, तो फलंदाज म्हणजे हेमंत मात्र माघारी फिरतोय. डीजे त्या पावलावर पावलं ठेवून फलंदाजी करेल का, की गोलंदाज ज्यावेळी या मैदानावर कमबॅक करतोय नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तशीच काहीशी गोलंदाजी पाहायला मिळेल का? यावेळी मात्र बॅटची लेमन कट चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंतच्या प्रणव या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा विचार केला तर कमबॅक वाली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर हेमंत नावाचा विस्फोटक फलंदाजाला तंबूची दिशा, आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरही एक धाव. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाची पाहायला मिळते. मात्र अशीच गोलंदाजी उर्वरित 3 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. यावेळी मात्र थोडासा खाली राहतोय. पहिली धाव वेगानं घेतली जाते. एकेरी धावेवर समाधान मानलं जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकवर कपिल नावाचा नवीन बॅटर खेळण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच मोठे फटके या बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळतील का, की कमबॅकवाली गोलंदाजी. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी 4 चेंडूमध्ये या गोलंदाजाची पाहायला मिळाली, तशीच काहीशी गोलंदाजी पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा बॅटची लेमन कट चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी. तिसऱ्या षटकातील आखरी गेंद शेष नक्कीच विशेष होईल का? एक गगनचुंबी षटकार की अचूक टप्पा, अचूक लाईन, निर्धाव चेंडू विकेट किपरांच्या हातामध्ये जाऊन विसावेल का, हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. तिसऱ्या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. यावेळी मात्र षटपी चेंडू, मोठा फटका खेळण्याची संधी, मात्र संधी वाया जाते. चेंडू जातोय तोपर्यंत एकेरी धाव. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 25 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला, नेमळ्या संघाची धावसंख्या होत आहे ती 25 धावा. डीजे सज्ज होतोय. किरण नावाचा हा गोलंदाज. नक्कीच तिसरं षटक सुरेख फेकलं गेलं. फक्त या तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा. पहिलं षटक 5 धावांचं, दुसरं षटक 15 धावांचं, त्यानंतर सुरेख गोलंदाजी 5 धावांची. चौथं षटक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन ठेवली जाते. चेंडू विसावतोय तो विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन निर्धाव चेंडूची खून होते. सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते ती 25 वर. चौथं षटक प्रगतीपथावर किरण नावाचा हा गोलंदाज. नक्की ज्या प्रकारची तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. प्रणव या गोलंदाजाचं काहीसं त्याच्या पावलावर पावलं ठेवून गोलंदाजी करताना बॅटची लेमन कट नक्कीच अपील होते. मात्र या ठिकाणी
अपील फेटाळलं जातंय. चेंडूवरचा निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते ती 25 वर. नक्कीच दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. नक्कीच या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल. नाणेफेक जिंकून तळवडा संघानं फलंदाजीचं आव्हान दिलं आहे तर नेमळे संघाला आव्हान स्वीकारलं. सांघिक धावसंख्या आतापर्यंत पाहिली गेली ते तब्बल 25 धावा. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन. फलंदाजाला जखडून ठेवणारी गोलंदाजी. नक्कीच टाळ्या या गोलंदाजासाठी होत आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा समाचार घेतला जाईल का की कमबॅक केलं जाईल गोलंदाजाकडून हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. सांघिक धावसंख्या मात्र 20 सावते ती 25 वर. यावेळी मात्र परत एकदा सुरेख चेंडू, अचूक लाईन, अचूक टप्पा. चेंडू विसावतोय विकेट किपरांच्या हातामधून. सलग 4 चेंडू निर्धाव. नक्कीच सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाची. सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते ती 25 वर. फलंदाज मात्र बीड होतोय. विकास नावाचा हा बॅटर मात्र बीड होतोय. उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारे राहतील या गोलंदाजाचे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यावेळी मात्र फटका सुरेख चेंडू सीमारेषे नजदीक. पहिली धाव वेगानं घेतली जाते. बहुधा एकेरी धावेवर समाधान मानलं जातं. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती बऱ्याच वेळानंतर 26 अशी. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र 4थ्या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. आखरी गेंद शेष. दोन केले विशेष. नक्कीच या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का. आतापर्यंतच्या 5 चेंडूंचा विचार केला फक्त 1 धाव सुरेख गोलंदाजी किरण नावाच्या गोलंदाजाची आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आखरी गेंद शेष. दोन केले विशेष. मोठा फटका की कमबॅक गोलंदाजी. नक्कीच सुरेख चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन ठेवले जाते. निर्धाव चेंडूची गणना होते. 4थं षटक समाप्त होतंय. सांघिक धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते ती तब्बल 26 धावा. या 4थ्या षटकामध्ये फक्त 1 धाव देतोय तो किरण नावाचा हा गोलंदाज डीजे. वार होईल का, प्रतिवार होतील का हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. बोला नेम प्लीज. सूरज नावाचा हा गोलंदाज शेवटचं षटक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये लढेल का नेमळे संघ. प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजे तळवडा संघासमोर फायटिंग लक्ष ठेवेल का. या काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 27 अशी. 5 चेंडू उर्वरित समाचार घेतला जाईल का. कपिल नावाचा हा बॅटर. मोठे फटके उर्वरित 5 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतील का. नक्कीच वेग वाढवला जाणं गरजेचं. यावेळी मात्र पहिली धाव वेगानं घेतली जाते. या एकेरी धावेवर समाधान मानलं जातं. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 28 अशी. पहिलं षटक 5 धावांचं, प्रणव याचं. त्यानंतर थोडंसं दुसरं षटक महागडं 15 धावांचं विलास याचं. त्यानंतर कमबॅकवाली गोलंदाजी प्रणव याची आपल्याला पाहायला मिळाली 5 धावांची. त्यानंतर किरण याची गोलंदाजी फक्त 1 धावेची. आणि शेवटचं षटक यावेळी मात्र फेकतोय तो सूरज नावाचा गोलंदाज. नक्कीच यावेळी सुरेख गोलंदाजी. एष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू त्रिफळाची देतोय. फलंदाज मात्र माघारी फिरतोय. सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते आहे ती 28 डीजे.
पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न संपतो म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही. यावेळी मात्र मैदानावर नवीन बॅटर जातोय. अरविंद नावाचा हा बॅटर कमाल धमालवाली फलंदाजी करेल का? उर्वरित 3 चेंडूचा समाचार घेईल का? पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर फलंदाजचे फळाचे उर्वरित 3 चेंडूचा समाचार घेतला जाईल का? यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपला जातोय आणि बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर पडतोय. धक्का लागतोय, सुरेख गोलंदाजी होते. तोपर्यंत वळूया डीजे ऑपरेटर मसूरकर यांच्याकडे. धावसंख्येचा विचार केला. 28 अशी धावसंख्या. सुरेख गोलंदाजी तळवडा संघाची नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत आपल्याला अचूक वाटतोय. रोमान थरार, बदलालित्य, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फेरी भेटणारी गृहरचना, सांघिक कामगिरीची कर्तव्यात झेंडा मिळवणारा आखाडा, हे सर्व आपल्याला पाहायला मिळते. या सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे मित्र परिवार नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला एक गाव या एक संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख फटका, एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती 29 अशी. यावेळी मात्र आखरी गेंद शेष, दोन केले विशेष. नक्कीच पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूला आसमान दाखवला जाईल का? एक समाधानकारक फायटिंग लक्षात प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल का? हे पाहणं गरजेचं ठरेल. यावेळी मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू, खराब बॅटिंग, सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावत्या येतील. 29 वर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तळवडा संघाचा यावेळी मात्र आपल्याला अचूक वाटतोय. सांघिक धावसंख्या होत्या ते 29. मात्र या 29 धावांचा पाठलाग तळवडा मित्रमंडळ संघ कशा प्रकारे करेल, की ज्या प्रकारची गोलंदाजी तळवडा मित्रमंडळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली, तशीच काहीशी गोलंदाजी, भेदक गोलंदाजी नितेश्री नेमळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल का? क्या ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देगा, या गेंदबाज असरदार सरदार बनेगा? या काही प्रश्नांची उत्तर नक्कीच आपल्यासमोर थोड्या वेळात स्पष्ट होतील. तोपर्यंत मी रत्नदीप बांदेकर आपल्या समोरांची रजा घेतोय. मायक्रोफोनवर जोडले जातील आमचे साथी समालोचक, एक सिंधुदुर्गातील बुलंद आवाज सुमित सर. ज्यूस दिला जाईल, ज्यूस कप दिले जातील. 30 धावांचा पाठलाग 30 चेंडूवरती. रन बॉल हा सामना पाहायला मिळतोय, परंतु लो स्कोरिंगचा सामना नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये मोठा होताना पाहायला मिळाला. तो देखील आज सामना असेल की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आजच्या तिसऱ्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रातील महत्त्वपूर्ण लढत
स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर प्रथमेश पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन गावडे आणि पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्क राईट राऊंड विकेट अरविंद नेमळेकर. पहिला चेंडू हलक्या त्याने फटका खेळा कव्हरच्या दिशेने अपिश कव्हर फटका एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाची ढिलाई पाहायला मिळेल. डीप स्वीपर कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल फेकी होईल तोपर्यंत 3 धावा पहिल्या चेंडूवरती निघताना पाहायला मिळत आहेत. सन्मानजनक फटका आणि त्यावरती 3 धावा या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पूर्ण झाल्यात. 3 धावेने सांघिक धावसंख्याचा अकाउंट ओपन झाले. 30 धावांचा पाठलाग रन बॉल सामना. पहिल्या चेंडूवरती 3 धावा प्रथमेशच्या खात्यामध्ये. वैयक्तिक खातं देखील ओपन झाले. यावेळी शॉर्ट चेंडू हलक्या त्याने स्टिअर करण्याचा प्रयत्न दिशा देण्याचा प्रयत्न रोशन गावड्याचा परंतु हा प्रयत्न फसण्यात आला. निर्धाव चेंडू या धावपलकावरती पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक अरविंद नेमळेकर गोलंदाजी मार्गवरती. सगळ्याचा कर्णधार पहिला षटक घेऊन राईट मोर द विकेट असेल. यावेळी शॉर्ट चेंडू बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल संघाच्या एक्स्ट्रा मध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या आता धावपलकावर 4 धावा. नेमळे क्रिकेट संघ मागील सामना जर पाहिला तर 47 धावांचा पाठलाग हुडावडा क्रिकेट संघासमोर पराभव पत्करावा लागलाय आणि या सामन्यात विजय खूप महत्वाचा असेल. याही वेळी कटचा फटका परंतु जाईल निर्बंध क्षेत्रात एकेरी धावेसाठी. सिंगल मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 4 धावा धावपलकावर. तेवढे क्रिकेट संघ या सामन्यात विजेता ठरतो तर सन्माननीय संग्राम परब यांच्याकडून ज्यूस कप दिले जातील 11ही खेळाडूंना. अगदी उन्हाचं झाडा देखील बसत आहेत कडक उडून देखील मैदानात आणि त्याचमुळे उष्णता भासते सर्व. परंतु तेवढे क्रिकेट संघासाठी हे पारितोषिक आहे. सन्माननीय संग्राम परब यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला ज्यूस कप दिला जाईल. 4 धावा धावपलकावर 5 धावा धावपलकावरती माफी असाव्या 5 धावा 30 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं महत्वपूर्ण सन्मानजनक क्रिकेट मैदानात खेळलं जातं. संयमी क्रिकेट हे दोन्ही बॅटरकडून आणि त्याचबरोबर सन्मान्य अक्षय बैरे यांच्याकडून 3 लिटर ताक तेवढे क्रिकेट संघासाठी विजेता ठरला या सामन्यादरम्यान. तर यावेळी हलक्या हाताने फटक्या खेळण्याचा प्रयत्न स्विंग आणि मिस. लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑफ ब्रेक चेंडू राईट हँडर गोलंदाजा पडल्यानंतर हलका बाहेर स्विंग होणारा धाव चेंडू या धावपलकावरती. नेमळे संघाचा कर्णधार अरविंद नेमळेकर. फिरकीचा जादूगर बोटांची जादू ही मैदानात दाखवलं जाते. याही वेळी दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव मिळेल. या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु पंचाचा इशारा आलाय. घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवास अंतिम चेंडूवरती मिळेल 1 धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बिनबाद 6 धावा या धावपलकावर. पाठलाग 30 धावांचा मैदानात करतोय. तेवढे क्रिकेट संघ पॉवर प्लेच्या षटकात बनवल्या कोणतेही विकेट न गमावत असताना 6 धावा या धावपलकावरती. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. रन बॉल हा सामना. येणाऱ्या 24 चेंडूवरती अजूनही 24 धावांची आवश्यकता. दुसरं षटक असेल गोलंदाजी मार्कवरती बदलाव पाहायला मिळतोय आणि पंचाचा इशारा देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा. 3 क्षेत्ररक्षक असतील फक्त 30 या सर्कलच्या बाहेर. याही षटकात आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल कारण पहिल्या षटकात थोडासा संयम दाखवला प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात. परंतु या षटकादरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल कारण बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचे हे षटक फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमेश पहिलाच चेंडू फेस करेल या षटकादरम्यान. षटकाच्या पहिला चेंडू असेल क्षेत्ररक्षकाचा विचार केला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ देखील ऑफ साईडला आणि ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळतोय 30 या सर्कलच्या बाहेर. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे प्रथमेशच्या बॅट मधून निघालाय हा दमदार चौकार सचिन या गोलंदाजाच्या विरोधात. जर षटकार खेचला तर सन्मान्य रुपेश परब यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक प्रथमेशसाठी. यावेळी हलक्या हाताने फटका ऑन साईडला खेळा मिळवला क्षेत्ररक्षक तैनात परंतु खराब क्षेत्ररक्षण याही वेळी पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी 1 धाव निघाली असते त्या ठिकाणी 2 धावा निघताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकांकडून वारंवार खराब क्षेत्ररक्षण याचा परिणाम प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बोनस रूपात धावा जमा करताना पाहायला मिळतोय. 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावर 12 धावा. यावेळी चांगला फटका अलॉंग दी कार्पेटचा मिड ऑफला क्षेत्ररक्षक हेमंत नेमळेकर.
यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू असेल, मागील चेंडूवरती 2 धावा मिळवूनला मिळाल्यात, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू या धावफलकावरती 12 धावा या धावफलकावर बिनबाद 30 धावांचा पाठलाग करत असताना याही चांगला फटका समोरच्या दिशेने लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आले, परतीची फेक तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती. प्रथमेशाच्या बॅटमधून हे 1 धाव मिळेल, सांघिक धावसंख्या देखील पुढे सरकेल. धावफलकावरती 13 धावा, 30 धावांचा पाठलाग कोणतेही जोखीम न पत्करता सन्मानजनक क्रिकेट खेळत असताना तेवढे क्रिकेट संघ या धावांचा पाठलाग करतोय. 13 धावा आतापर्यंत या धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. यावेळी पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर प्रकाश याच्याकडून चुकी पाहायला मिळेल. 1 धाव मिळेल या चेंडूवरती, परंतु ती धाव कशी असेल बाईचचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये संघाच्या एक्स्ट्रामध्ये ऍड केली जाईल आणि अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या 14 या आकड्यावर रन बॉल सामना आणि त्याचमुळे कोणतेही जोखीम न पत्करता असताना धावांचा पाठलाग मैदानात. त्यामुळे क्रिकेट संघाकडून सिंगल डबल प्रत्येक चेंडूवरती घेतले जात आहेत आणि सांघिक धावसंख्येला देखील आकार दिला जातोय 30 धावांचा पाठलाग करत असताना. यावेळी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, पंचाचा इशारा. स्वेर चेंडूचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मिळेल आणि या अतिरिक्त धावने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. पहिल्या विकेटसाठी झालेली ही बागेदारी प्रथमेश आणि रोशन गावडे या 2 बॅटर दरम्यान. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना चेंडू पुन्हा एकदा निघाला, फ्लँक स्लिपला जाईल घोषांकित क्षेत्रात. 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 16 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पहिल्या विकेटसाठी झालेली ही भागीदारी या धावफलकावरती. रन बॉल सामना रोशन आणि त्याचबरोबर त्याच्या बरोबरीला प्रथमेश ही जोडी हा फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. या जोडीकडून चांगली सुरुवात झाली, तेवढे क्रिकेट संघासाठी या 30 धावांचा पाठलाग करत असताना पारितोषिक प्रथमेश याच्यासाठी देखील षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्मान रुपेश परब यांच्याकडून आणि रोशन गावडे याच्यासाठी देखील पारितोषिक घेत आहे प्रत्येक षटकारासाठी. रोशन गावडे याच्यासाठी देखील पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य संदीप मालवणकर यांच्याकडून येत आहे. अरविंद नेमळेकर गोलंदाजी मार्गावर. तिसरा षटक, पहिला चेंडू फटका सिले पॉइंटला निघाला. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या 16 आकड्यावर. 17 धावा या धावफलकावरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता. सिंगल डबल प्रत्येक चेंडूवरती घेतले जातात आणि हे चांगले क्रिकेट या दोन्ही फलंदाजाकडून. संयम खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि तेच दाखवत असताना प्रत्येक चेंडूवरती सन्मानजनक फटका. सिंगल स्ट्राइक रोटेट झाले स्ट्राइक एंडवरती. यावेळी रोशन गावडे. यावेळी शॉर्ट चेंडू, लेग ब्रेक चेंडू, बाहेर निघणारा हलका स्टेअरचा फटका जाईल पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात. मिळेल 1 धाव याही चेंडूवरती रोशन याला. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता 18 धावा या धावफलकावर. एकेरी आणि दुहेरी धावेने सांघिक धावसंख्येला आकार देण्यात येतोय. धावांचा पाठलाग देखील होते. 18 धावा या धावफलकावरती. 12 धावांची अजूनही आवश्यकता या सामन्यादरम्यान. तेवढे क्रिकेट संघाला विजय प्राप्त करण्यासाठी या सामन्यात. ऑफ ब्रेक चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवरती फसवण्यात आलाय. लेफ्ट हँडरसाठी जो लेफ्ट कटर चेंडू तो पाहायला मिळाला. बॅटची कट घेत असताना चेंडू निघालाय विकेट किपर याच्या हातामध्ये. खेळाडूवृत्ती दाखवली प्रथमेश या बॅटरने. कोणतेही अपील नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, परंतु स्वतः बाहेर तो निघालाय. कौतुक प्रथमेशाचं देखील. बॅटला चेंडू स्पर्श करत असताना विकेट किपरकडे. विकेट मित्रांनो पाहायला मिळते अरविंद नेमळेकर याला पहिला धक्का बसतोय. तेवढे क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती. प्रथमेश माघार पेरतला. एक चौकार खेचून वैयक्तिक कोट्यात त्याच्या बॅटमधून निघालाय. 11 धावा, 13 धावा त्याच्या बॅटमधून निघालाय 18 धावांमध्ये. अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 30 धावांचा पाठलाग करत असताना प्रथमेश याची सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. संघासाठी एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला या सामन्यादरम्यान आणि तो माघारी परतल्यानंतर मैदानात दाखल झाला. नवीन फलंदाज स्ट्राइक एंडवरती असेल. आणखी एक लेफ्ट हँडर बॅटर साहिल असेल. स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू फेस करेल. चांगला चेंडू याही वेळी जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला. बॅटच्या देखील बाहेर चेंडू ठेवला. तर धाव चेंडू या धावफलकावरती. तिसरं षटक अरविंद नेमळेकर गोलंदाजी मार्कवर. विकेट मिळवली या षटकादरम्यान. याही वेळी ऑफ ब्रेक चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार फलंदाज साहिल याचा, परंतु हा प्रयत्न जर पाहिला तर असफल ठरतोय.
सलगचे 2 निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या अजूनही 18 धावा. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्येचा विचार केला 30 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 18 धावा या धावपलकावर पाठलाग 30 धावांचा मैदानात तेवढे क्रिकेट संघासाठी आता येणाऱ्या 12 चेंडूवरती 12 धावांची आवश्यकता. रन बॉल हा सामना पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती कपिल पाहायला मिळतोय. आज नेमळे क्रिकेट संघात सागर घोगळे याची अनुपस्थिती पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप पेच लागत असणारा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅनला निघालाय. एक धाव मेल आहे ही चेंडूवरती, सिंगलने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 19 धावा. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती एक धाव काढावी लागेल फलंदाजी करणाऱ्या तेवढे क्रिकेट संघांच्या फलंदाजांना आणि त्या प्रत्येक धावावरती रोखावं लागेल. नेमळा क्रिकेट संघाला दुसरा सामना खेळतोय. नेमळा क्रिकेट संघ पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु हा सामना खूप महत्त्वाचा असेल विजय मिळवण्यासाठी. 11 चेंडू आणि 11 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळी शॉर्ट चेंडू, सुंदर फटका षटकावला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप खराब निघाले. 2 धावा या चेंडूवरती मिळतील साहिल या बॅटरला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 21 धावा. क्षेत्ररक्षण खूप चांगलं विनय नाईक याच्याकडून, परंतु फेकी पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप अरविंद नेमळेकर याचा खराब निघाला आणि त्यावरती 2 धावा. यावेळी सुंदर फटका, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा वाडी लॉंग ऑफला खेळ. हेमंत नेमळेकर स्क्रीनवरती फेकी करेल तोपर्यंत सिंगल प्राप्त होईल. फलंदाज साहिल याला या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी 8 धावांची अजूनही आवश्यकता. फटका मिस टायमिंग झाला. झेलची संधी असेल. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक हे अरविंद नेमळेकर झेल खाली आणि विकेट मिळेल कपिल या गोलंदाजाला. दुसरा धक्का बसतोय तेवढे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावरती. विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोशन गावडे याचा लवकर सामना समाप्त करण्याचा प्रयत्न होता रोशन या बॅटरचा, परंतु हा प्रयत्न असफल ठरलाय. विकेट गमावली रोशन या बॅटरने. दुसरा धक्का बसतो तेवढे क्रिकेट संघाला. आता विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. उरलेत 8 चेंडू. प्रत्येक चेंडूवरची सिंगल काढावी लागेल. रन बॉल सामना हा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. स्ट्रायकिंग एंडवरती असेल. नवीन फलंदाज प्रणव स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी चांगला चेंडू, परंतु विकेट किपर पुन्हा एकदा चुकी करतोय. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल संघाच्या एक्स्ट्रा मध्ये आणि 11 धावेने सांघिक धावसंख्या 23 धावा आहे धावपलकावर. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, विकेट किपरला देखील चेंडू बेट करत निघाला लॉंग स्टॉप क्षेत्रात. 22 ची 1 धाव आहे धावपलकावरती. यावेळी समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, विकेट मिळेल. या चेंडूवरती कपिल या गोलंदाजाला सांघिक धावसंख्या स्थिरावण्यात आली. 23 धावा धावपलकावरती. खेळ समाप्त होतोय 4 षटकांत.
ते डाऊन डी ग्राउंडचा फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफला एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी साहिलच्या बॅट मधून निघाला हा दमदार चौकार गोलंदाज निखिल याच्या विरोधात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चौकार सागिक धावसंख्या 27 धावा, विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. याही वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे नजरा फिरल्या स्वेरसाठी. निर्धाव चेंडू या धावपलिकावरती. आता विजयासाठी 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार खेचला फलंदाज साहिल याने, परंतु त्यानंतर दुसरा चेंडू निखिल याचा निर्धाव निघतोय. राईट ब्राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती निखिल. यावेळी शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्यानंतर 4 धावेसाठी. पुल झालाय सक्सेसफुल आणि या चौकाने सामना विजयी ठरतोय तळवडे क्रिकेट संघ. 30 धावांचा पाठलाग सफलतापूर्वक यशस्वीरित्या मैदानात केलाय.